स्टँडच्या बाजूला जो पुतळा आहे त्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही पायी या ठिकाणी तहसील कार्यालयाला आलो होतो आणि तहसीलदारांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे. फक्त कुठल्या एका जातीचा हा विषय नसून सर्व विद्यार्थ्यांचा आहे. या सगळ्या संघटना, सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते ह्या मोर्चाला सामील व्हायला पाहिजे होतं. तशा पद्धतीनं कोणी जमा झालेलं नाही. पण काय असो, खरं चळवळ करणारा फक्त बाबासाहेबांचाच रक्त आहे. त्यानिमित्तानं आम्ही सर्व जे काही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी एकदम छान प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी केला. त्याबद्दल आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून मी आभार मानतो आणि सर्वांना सप्रेम जय भीम. जय भीम. या ठिकाणी खेड तालुक्याचे सर्व पदाधिकारी वंचित आघाडीच्या ज्या आहेत शाखा, त्याच्यामध्ये युवा असेल आणि फादर बोरी असेल, ते सर्व शाखा ठिकाणी भारतीय जनता महासभा किंवा समता शृंखलाचे देखील जवान या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी तुषार भाऊ गायकवाड वंचित आघाडीचे नेते आहेत. त्यांना विचारूया आपण त्या मोर्चाबद्दल किंवा चाललेल्या सर्व घटनाबद्दल. सर्वप्रथम सर्वांना संविधान जय भीम जय शिवराय. आज या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडी व बाजरवाडीच्या वतीने, खेड तालुक्याच्या वतीने सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळ या ठिकाणी जमलेलो आहोत. त्याचं कारण म्हणजे जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ या ठिकाणी बाळासाहेबांनी आजच्या तारखेनुसार बंदची हाक दिली होती. परंतु मला खूप मोठी शोकांतिका वाटली की प्रत्येक माणूस असा म्हणतो की शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजे, परंतु आमच्या घरात नको, तो दुसऱ्याच्या घरामध्ये आला पाहिजे. परंतु हे असं जर चालत राहिलं तर प्रत्येक महाराष्ट्रातील व देशातील प्रत्येक जनतेला न्याय मिळणार कसा, हा मोठा प्रश्न आहे. आज बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवला असताना मी आज प्रत्येक ठिकाणी पाहतोय की कुणालाही कुणाचं काही घेणं देणं पडलेलं नाही. आज जंतर मंतर या ठिकाणी जर पाहिलं तर एक आमची छोटीशी एक 18 ते 20 वर्षाची एक मुलगी त्या ठिकाणी लाठीचार्जमध्ये मरण पावली. परंतु ती फक्त दलित समाजाची होती का? आणि तिथं ज्या मुलांना जो मारहाण झाला आहे, जो विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला आहे, तो फक्त महार समाजाचा होता किंवा मातंग समाजाचा होता का? असं नाही, संपूर्ण जाती धर्मातली तिथं ती मुलं होती ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला आहे. परंतु ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये बंदच्या हातमध्ये जर आपण पाहिलं तर तिथं सर्व चळवळीतली दलित समाजाची आणि आंबेडकरवादी समाजाची जी माणसं आहेत ती सहभाग घेत आहे. बाकीचं कुणालाही काही घेणं देणं पडलेलं नाही. हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस असा येईल की या भारत देशामध्ये नक्कीच हुकुमशाही सरकार चालू होईल आणि संविधान संपून जाईल. मला सर्व नागरिकांना हेच सांगायचं आहे की प्रत्येकाने अशा चळवळीच्या विषयामध्ये हिरारीने भाग घ्यावा आणि घेतला पाहिजे आणि ज्या वेळेस अन्याय होईल त्या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे, एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. दिल्लीमध्ये जंतर मंतर चाललेला प्रोटेस्ट आहे, त्याला बाळासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मोठमोठे नेते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, सर्व नेते त्यांनी सपोर्ट दिलेला आहे आणि सर्व समाजाने एकत्र यायला पाहिजे. सर्व छोट्या छोट्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे खऱ्या अर्थाने. या ठिकाणी वंचित आघाडीचे दिनेश बोतारणे आहेत, त्याचप्रमाणे दत्तभाऊ सोनवणे आहेत. या ठिकाणी दत्तभाऊंना विचारतो की आपण पुढचं नियोजन कसं असणार आहे मोर्चाचं किंवा पुढील जे वंचित आघाडीचं कार्यक्रम आहे तो कसा पाहतो. मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जो 30 मार्चला महाराष्ट्राची हाक दिली, या मोर्चामध्ये जनता तालुक्यातील आंबेडकर जनता उपस्थित आहे. आता दिल्लीमध्ये जे जनतेनंतर मैदानावर जे आंदोलन चालू आहे, म्हणून जर विद्यार्थ्यावर जातीवादी प्रशासनाने किंवा जातीवादी सरकारने जो हमला केला त्याचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो. त्या विद्यार्थ्यांमध्ये महिला असेल किंवा विद्यार्थी असेल त्याचं कोणाचं डोकं फुटलं, त्याचं पाय किंवा पाठी सगळे अक्षरशः रक्त म्हणजे आज जर परिस्थिती बघितली हे फक्त मातंग किंवा माझ्या समाजाचं आंदोलन सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. या प्रश्नाचा जाहीर निषेध केला पाहिजे. या पाठीशी सगळे बाळासाहेब आंबेडकर आहे ते कायम राहणार. त्यांनी आज 23 जुलैला महाराष्ट्राची हाक दिली, सर्वांनी सामील झाले पाहिजे. या निमित्ताने एवढं सांगतो. या ठिकाणी वंचित आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि धारेगावचे सुरेशजी आहेरे आहेत, त्यांना आपण मोर्चामध्ये आपण सहभागी झालात किंवा नेहमी कुठल्याही आंदोलनामध्ये सहभागी असतात, आपल्याला काय वाटतं या आंदोलनाबद्दल? या आंदोलनाचं अख्ख्या महाराष्ट्राचं नव्हे भारताच्या सर्व धर्माच्या लोकांचं दुःख हे वाटतं
कारण आज एक माणसाचं एक धर्माची पोरं नव्हती, तर शेतकऱ्याची गरिबाची मुलं त्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून शिकलेलं आणि शेवटचं शिक्षण घ्यायचं आहे म्हणून त्या सिटी आणि त्या सिटीतून त्यांना कोण डॉक्टर व्हायचं आहे, कोण मेडिकलला जायचं आहे, अशा परिस्थितीत असून कोणाला MBA करायचे अशा परिस्थितीत असताना त्या परीक्षेची आणि ते पेपर लीक होतात आणि पोरांचं करिअर तिथं शेवटच्या क्षणाला आलेलं आणि ते हे होतंय. आत्ता हाकेच्या अंतरावरती पूर्ण राज्यातले देशातले खासदार त्या ठिकाणी राहतात, सर्व त्या ठिकाणी राहतात, पण 23 दिवस झाले आज त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे, पण कोणत्याही राज्यकर्त्याला तिथून हे पडलं नाही. कारण सर्वांच्या बंगले त्याच्या आजूबाजूलाच आहेत. त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन या लोकांची काय म्हणणे आहे ते ऐकून घेण्याचं पंतप्रधानालाही पडलं नाही, गृहमंत्र्याला पडलं नाही, पण त्यांना हे जमलं की जी मुलं शांततेने त्या ठिकाणी बसून आंदोलन करत होती त्यांच्यावरती मात्र लाठी हल्ला करून त्यांची परिस्थिती आणि त्यांची मनस्थिती डळमळीत करण्याचं कार्य केलंय. त्यामुळं माझं भारतातल्या सर्व नागरिकांना आव्हान आहे, कारण हा जो मोर्चा आहे तो कुठल्याही एक पक्षाचा नसून ते भारताच्या नागरिकत्वावरती आणि स्वतःच्या स्वाभिमानावरती हल्ला केलेला सरकारने त्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जे काय असेल देशामध्ये 12 ते 18 जे आहेत त्यांनी उतरावे आणि या सरकारचा निषेध करावे, तेव्हा या सरकारचं डोकं ठिकाणाला येईल. जय महाराष्ट्र, जय भीम. विद्यार्थ्यांवरती फार मोठा हल्ला झाला जंतर मंतर येथे आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणतात की मला मुलांवर झालेला जो व्हिडिओ आहे, जो हल्ला झालेला त्याचा व्हिडिओ मला पाहायला वेळ नाही. त्या ठिकाणी दिनेश गोतारणे साहेब आहेत, त्यांना विचारूया आपण पुढील नियोजन कसं करणार आहोत. प्रथमतः मी सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांनी आपल्याला संविधानाने सर्वांना स्वतंत्र अधिकार दिले, सर्वांना समता, बंधुत्व, न्याय हे प्रदान केलेले असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीदवाक्य आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा. शिक्षणाला बाबासाहेबांनी प्रथमतः पहिला दर्जा दिलेला आहे, परंतु हे सरकार जे दिसतंय ना यांचं कट कारस्थान दिसते. ज्यावेळेस गोरगरिबांची मुलं शिकून पुढं देश पातळीवर किंवा देशाचं काहीतरी भवितव्य घडवणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जे हे परीक्षेचं जे गोडबंगाल माजवले त्यासाठी खरं तर गोरगरिबांची मुलंच तिथं मी म्हणतो हे आंदोलनाला बसली आहे. आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जे त्यांच्यावर जो हल्ला केला मनुष्य त्यांना मारलेले, तिथं मुली असू द्यात, मुलं असू द्या, त्या मुलांचं काय पाप होते, काय राजकारणी मुलं होते का, त्यांचं भविष्य या देशाचं भविष्य त्यांच्या हातून घडणार होते. कोण सायंटिस्ट होणार होते, कोण डॉक्टर होणार होते, असे अनेक ह्या देशातून ते विद्वान होऊन आपल्या देशाचे नावलौकिक करणारे अशी मुलांवर ह्या देशातल्या सरकारने जो हिंसाचार अनमत्य असा हल्ला केला, ह्या सरकारचा मी प्रथमतः निषेध करतो. आणि ह्यापुढे सांगतो प्रत्येक स्तरातील लोकांनी, शेतकरी असो, गोरगरीब असू दे, 18 पकड जातीतले असू दे, इथं म्हणायचं नाही का याचीच मुलं शिकतील, त्याचीच मुलं शिकतील. प्रत्येकाने आताच जागं व्हा. आता जर जागं झालं नाही, तुम्ही जर झोपत राहिलं तर तुमची मुलं प्रत्येकाला आपलं दृष्टी आणि आपले व्यवसाय परत पुन्हा त्यांना साध्य करावं लागेल. त्यासाठी मी प्रत्येक स्तरातील लोकांना, मुलांना सांगतो, प्रत्येकाने या आंदोलनामध्ये सामील व्हा. कारण प्रकाश आंबेडकरांनी जी महाराष्ट्र बंदची हाक दिली, असे प्रत्येक एकमेव नेते म्हणजे माझे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आणि त्यांना ह्या कष्टकरी मुलांची, गोरगरिबांच्या मुलांचा हा जो न्याय हक्क आहे त्यांना समजला, म्हणून त्यांनी महाराष्ट्राची जी बंदची हाक दिली. प्रत्येक तमाम जनतेला मी सांगतो, आपण सर्वांनी ह्या चळवळीमध्ये सहभागी व्हा, आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या मुलांना न्याय द्या. आणि ह्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे अशी मी विनंती करतो आणि इथं सांगतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. खेड तालुक्याचे वंचित आघाडीचे युवक उपाध्यक्ष साहिल वाघमारे आपल्यासोबत आहेत आणि तरुणांचं नेतृत्व आहे आणि विद्यार्थ्यांचे ज्या प्रश्न आहेत त्या ठिकाणी ते मांडणार आहेत. त्यांना विनंती करतो की आपण या मोर्चा संदर्भात किंवा भविष्यामध्ये जे जंतर मंतरला आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी आपण काय सांगतो. जय भीम, जय संविधान, जय लोकतंत्र, जय विज्ञान. जे विद्यार्थ्यांचं शांततेत आंदोलन चाललं होतं, चिघळण्यामध्ये सरकारचाच हात आहे. त्या आंदोलनामध्ये जे पोलीस कर्मचारी होते, जे आपल्यापर्यंत व्हिडिओ आले, त्या एकाही पोलीस कर्मचाऱ्याच्या छातीवर जी संविधानाने अधिकार दिला आहे, पोलीस कर्मचाऱ्याच्या छातीवर नेमप्लेट असेल,
ती नेम प्लेट नव्हती, ती नेम प्लेट झाकली होती. काही म्हणू नका. सरकारने जाणून बुजून शांततेत असणारे आंदोलनचे बंद करण्यासाठी हा डाव आखलेला आहे. भारतावर जेव्हा 26/11 हमला झाला, त्या हमल्याची पूर्ण जबाबदारी सर्वांना आठवत असेल. तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब, तत्कालीन गृहमंत्री आदरणीय RR आबा पाटील साहेब, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिलता. तर ह्या शिक्षण मंत्र्याला राजीनामा देण्यासाठी काय अडचण आहे? हा खुर्चीला चिटकून बसलाय. आमच्या सगळ्यांचा हेतू विद्यार्थ्यांचा हाच आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा द्यावा, राजीनामा द्यावा. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. मला शेवटची इथे शेवटची. या ठिकाणी वंचित आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष रणधीर साहेब उपस्थित आहेत. आपण रणधीर साहेबांना या ठिकाणी विचारूया की आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे चालू आहे, त्यामध्ये आपला सहभाग सर्व विद्यार्थ्यांचा कसा असणार? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज ज्या पद्धतीने सरकारने विद्यार्थ्यांवर जो अन्याय अत्याचार चालू केलेला आहे हा अतिशय विरोधात्मक आहे आणि त्याला तळागाळातनं विरोध हा झालाच पाहिजे. परंतु आज अशी परिस्थिती दिसते की वंचित बहुजन आघाडी सोडलं तर या महाराष्ट्र तसेच देशातल्या सरकाराला विरोध करण्याची कोणाची धमक नाही आहे. आणि आपल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आज आपण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि त्याला बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा पूर्ण देशामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. आणि विद्यार्थ्यांची काळजी ही फक्त वंचित बहुजन आघाडीच घेऊ शकते. कारण शिक्षण हे काय असतं हे बाबासाहेबांनी पटवून दिलेलं आहे आणि ते फक्त आपल्यासाठी नाही तर सर्वांसाठी पटवून दिले. परंतु शिक्षणाचा मूलभूत अधिकार काय असतो आणि शिक्षण घेतल्यानंतर काय होतं हे फक्त आपल्यालाच माहिती आहे. म्हणून हे सर्वात जास्तपणे आपण हा विरोध केलाच पाहिजे. कारण उद्याच्या आपल्या मुलांचं भविष्य हे आपणच घडवणार आहोत. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिक्षण हा आपला बेसिक म्हणजे आपला पाया आहे आणि जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुम्ही लढू शकत नाही. या जातीयवादी तसेच समाजाच्या विरोधात या सरकारची लढण्याची ताकद शिकल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आपल्याला या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी इथून पुढेही जे काही आंदोलनं करता येईल त्याच्यामध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हे आंदोलन छेडलंच पाहिजे. तेवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. दिल्ली येथे जंतर मंतर येथे चाललेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाचे व्हिडिओ व्हायरल होत असताना आपल्या सर्वांनी पाहिलं सोशल मीडियाला की मुलांनी आता एकही पोलिसांवरती हल्ला केलेला नव्हता. परंतु जे काही गोदी मीडिया आपण म्हटले जातो त्या मीडियांनी फार मोठं षडयंत्र केलेलं आहे की पोलिसांवरती हल्ला झाला, पोलिसांच्या गाड्या फोडल्या, पण तसं काही नव्हतं. तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपला मीडिया आपण भरायचा आहे. पाहत राहा खेड लाईव्ह 24. धन्यवाद.